तर या राज्यातला सगळा मराठा हा कुणबीची, सगळा मराठा. कुणबी म्हणजे शेतकरी, सगळा मराठा शेतकरी. हे कोण म्हणतात ना मी नाही येत, हे यांचे पुरावे दाबून ठेवले दबावापोटी. या अधिकाऱ्याला सापडून देत नाही. आपण सगळे शेतकरी, तर आपण सगळे मराठी, दोन्ही आपण, शेतकरी आपण आणि मराठा. ही भूमिका मी स्पष्ट क्लिअर केली की कुणबी नोंदी सापडल्या त्यांना तर द्यावंच लागणार आहे. परंतु तुम्ही मागासवर्ग आयोगाचा अहवाल घेताल आणि म्हणताल आता नोंदी नसलेल्या मराठ्यांसाठी हे आरक्षण, हे चालणार नाही. सगळ्या सोयऱ्यांची अंमलबजावणी तुम्हाला करावीच लागणार, त्याशिवाय सुट्टी नाही. आणि विषय पाहून आमची विनंती आहे, आणखीनही मराठ्यांना विश्वास आहे, शिंदे साहेब आणि फडणवीस साहेब मराठ्यांना आरक्षण देणार, ते विश्वास गमू देऊ नका. आणि ते पण 20 तारखेच्या आत तुम्हाला तो निर्णय घ्यावा लागणार आहे. नसतं आम्ही मात्र सगळ्या सोयरीची अंमलबजावणी केल्याशिवाय कोणाला सोडणार याच्यावर आम्ही ठाम. तीनही बाजूला मराठ्यांचाच फायदा होणार आहे, म्हणून याला आपण होकार दिलेला आहे. म्हणजे मागासवर्ग आयोगाच्या अहवालाला पण तिन्ही गठीत करून द्या, ज्या मराठ्यांना घ्यायचे ते घेते. आणि सगळ्या सोयऱ्यांच्या माध्यमातून कुणबीचं आपण घेतो म्हणजे काय, राज्यात आणि केंद्रात आरक्षण. आता नको शोषण करायचं स्वतःच्या मराठी जातीचं काम. हो द्या पोरं मोठ्या राज्यापासून केंद्रात. आता हे राज्यापुरते राज्य मागासवर्ग आयोग, परंतु ज्यांना नकोय की ते घेतील, काय जोर जबरदस्ती नाही. तेही याच आंदोलनाने मिळून दिले समाजाला. आम्हाला 20 तारखेपर्यंत सगळ्या सोयऱ्यांची यादी सूचना काढली, त्याच्या 20 तारखेपर्यंत काही करू अंमलबजावणी करा. कांतारावलीसह राज्यातल्या सगळ्या केसेस मागे, हैदराबाद संस्थांचं गॅजेट तुम्ही ते स्वीकारा, ते लागू करा. शिंदे समितीला 1 वर्षाची मुदत तुम्ही आणखीन वाढून द्या, की जी टप्प्याटप्प्यानं 3-3 महिन्याच्या टप्प्याने तुम्ही केलं तरी चालतं, जेणेकरून महाराष्ट्रभर आणखीन नोंदी सापडून गोरगरीब मराठ्यांचं कल्याण होणार आहे. कारण ही लढाई कष्टकरी मराठ्यांसाठी, गोरगरीब लेकरांच्या मराठ्यांच्या लय हाल झालेले यांच्यासाठी. कोणी म्हणत नाहीये मला हे नको ते नको, फक्त जे म्हणतायत ना आम्ही आमचे मराठी जण, आम्ही कुणबी नाही येत, आम्ही मराठी येत ना, तो मराठी ना आम्ही बोले, आम्ही मराठी शेतकरी आम्ही शेत मराठी आम्हीच. पण आता या असल्या स्वतंत्राच्या नावाखाली आता लेकरांची फसवणूक नको, लेकर मोठे मोठे हे सरकारनं करणं अपेक्षित आहे. सरकारला एक करावंच लागेल. मी 20 तारखेपर्यंत उपोषण करत असतो, जर नाही केलं तिथून पुढे सरकारने सरकारचं धोरण बघायचं, मराठ्याचं धोरण बघणार आहे.